नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. जलालखेडा येथील ग्रामविकास अधिकारी यांचेवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नरखेड पंचायत समिती अंतर्गत संपूर्ण ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरू केले असून आरोपी महिला कर्मचारी मीना चव्हाण यांचेवर तात्काळ गुन्हा दाखल न झाल्यास संपूर्ण नागपूर जिल्ह्यात 26 ऑगस्ट पासून असहकार कामबंद आंदोलन करून पंचायत समिती स्तरावर निर्देशने करण्यात येतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हा शाखा अध्यक्ष विष्णू पोटभरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ग्रामपंचायत जलालखेडा येथे ग्रामविकास अधिकारी बाबाराव गोरे हे 21 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात काम करीत असताना महिला सफाई कर्मचारी मीना चव्हाण या 4 ते 5 असामाजिक तत्वाच्या लोकांना घेऊन येऊन बाबाराव गोरे यांना शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा निर्माण करून मारहाण केली व त्यांनीच गोरे यांचे विरुद्ध लगेच पोलीस स्टेशन जलालखेडा येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाची कोणतीही शहानिशा न करता बाबाराव गोरे यांचेवर विविध गुन्हे दाखल केले. बाबाराव गोरे यांनी शासकीय कामात अडथळा केल्याबाबत तक्रार दिली असता पोलीस तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करून विलंब लावून व अदखलपात्र गुन्हा नोंद करून न्यायालयात जाण्याचा समन्स दिले. मीना चव्हाण यांचेवर गुन्हा दाखल न करणे हे जलालखेडा पोलिसांची कार्यवाही संशयास्पद व चुकीची दिसून येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला युनियनचे सरचिटणीस उदय चांदूरकर यांच्यासह अनेक ग्रामसेवक उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE 136 जिल्हा शाखा नागपूर. या ठिकाणी आमचे सर्व जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित आहेत, तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित आहेत. नरखेड पंचायत समिती अंतर्गत जलालखेडा येथे आमचे ग्रामविकास अधिकारी श्री बाबारावजी गोरे कार्यरत आहे. 21 ऑगस्टला गावकऱ्या समवेत ग्रामपंचायतच्या सफाई कामगार मीनाबाई चव्हाण यांनी ते काम करीत असताना त्यांच्या गालपटात 4-5 थापडा मारल्या आणि लगेच गावातील सोबत आणलेले व्यक्ती आतमध्ये येऊन महिलेचा विनयभंग करतो अशा प्रकारे शब्द वापरले आणि त्या मीनाबाईला घेऊन पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी याची शहानिशा न करता तातडीने कसली चौकशी न करता भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम 74, 296 ब, 115(1), 351(2), BNS 2023 सहकलम 3(2), V3, V11, 3(1)R अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल केला. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी पोलीस स्टेशनला गेले असता त्यांना तिथे बसून ठेवलं. संध्याकाळपर्यंत कसल्याही प्रकारे त्यांची रिपोर्ट लिहून घेतलेली नाही आणि शेवटी NC मॅटर करून कोर्टामध्ये जाण्याचा समज दिला. आणि या वागणुकीमुळे पोलीस स्टेशननं केलेली कार्यवाही ही आम्हाला संशयास्पद वाटत आहे. त्यांनी एकतर्फी कलम लावले. वास्तविकता शासकीय कामात अडथळा केल्याबद्दल 353 कलम आणि मारहाणीबद्दल जास्तीचे कलम त्या बाईवर लावायला पाहिजे होते. आणि म्हणून या निषेधार्थ आज आम्ही नागपूर जिल्हा परिषदच्या CEO सौम्या शर्मा मॅडम, उपमुख्य कार्यपालन अधिकारी कपिलनाथजी कलोडे साहेब, जिल्हाधिकारी साहेब आणि पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण सन्माननीय पोद्दार साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना ही वस्तुस्थिती समजावून सांगितल्यानंतर पोद्दार साहेबांनी DYSPला फोन लावून प्रकरणाची शहानिशा करून संबंधितावर 353 कलम आणि मारहाणीबाबत इतर कलम लावण्याचे आम्हाला आश्वासन दिले. आम्ही त्यांना सांगितलं की जोपर्यंत कलम त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत आमचं नागपूर जिल्ह्यामध्ये असहकार कामबंद आंदोलन सुरू राहणार आहे. आणि सोमवारपासून नागपूर जिल्ह्यातील सर्व 450 ग्रामसेवक पंचायत समिती स्तरावर आपलं कामबंद आंदोलन या पोलीस स्टेशनने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन सुरू ठेवणार आहे. मीनाबाईचं असं म्हणणं होतं असं कुठे झालेलं नाही. तसं जर झालं असेल तर ग्रामपंचायतचे CCTV कॅमेरे ऐकिवाद आहे की CCTV कॅमेरे बंद केले होते. आता हे CCTV कॅमेरे कोणी बंद केले याची शहानिशा पोलीस स्टेशनद्वारे होणे आवश्यक आहे. तुम्ही बोललात यामध्ये काही गावातील व्यक्ती असू शकतात, कारण एकटा कर्मचारी असं काम करू शकत नाही. तिला जे सोबत घेऊन जाणारे कर्मचारी म्हणजे गावकरी होते ते लोक यामागे असू शकतात. या संघटनेचे पदाधिकारी आहेत. बाबारावजी गोरे एक चांगले निष्ठावंत आमचे ग्रामविकास अधिकारी आहे.
ते कायद्याचे पक्के आहेत आणि कायद्याचं जिथे पालन करून कामं केले जातात तिथे बाकीच्या लोकांना ज्यांचे अनलिगल कामं होतात त्यांना तो त्रास होतो आणि म्हणून कुठल्याही व्यक्तीच्या मागं 100% लोक राहू शकत नाही. एक 40-50%, 60% लोक विरोधात राहतात आणि हे विरोधात असणाऱ्यांचं षडयंत्र आहे असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो.